आज मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 7 टू ट्रायसेक्ट अ राईट अँगल या अँगलला आपल्याला 3 भागांमध्ये आपल्याला विभाजन करायचं आहे। तर ह्या कशा प्रकारचं करायचं आहे मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये करून सांगते। सर्वात अगोदर आपल्याला एक लाईन घ्यायची आहे। याच्यामध्ये आपल्याला काही डिस्टन्स वगैरे दिलेलं नसणार आहे, त्याच्यामुळे अंदाजे आपल्याला आणि लाईन घेताना थोडी मोठीच घ्यायची। आणि इथे या लाईनमध्ये आपल्याला बी पॉइंट घ्यायचा आहे। आता आपल्या बी पॉइंट वरती कंपास ठेवायचं आहे आणि एक आर्क तयार करायचे। अंदाजे आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये रेडियस घ्यायचे कंपास मध्ये आणि अशा प्रकारचा आपण हाफ सर्कल तयार करून घेऊया। आपल्याला आता जे हे पॉइंट मिळाले 2, आता आपण काय करणार आहे, एक परपेंडिक्युलर लाईन देणार आहे या पॉइंटच्या आधारे। आपल्याला हा पॉइंट मिळालेला आहे। या पॉइंटवरती पेन्सिल ठेवायची आणि स्केल पकडायची। जॉमेट्रीमध्ये काय होतं की पॉइंट टू पॉइंट आपली स्केलच्या लाईन खेचल्या गेल्या पाहिजे। थोडा जरी पॉइंट सुटला तरी आपल्याला म्हणजे चुकण्याची शक्यता असते। त्यामुळे पॉइंट टू पॉइंट आपण स्केल ठेवायची, बरोबर पॉइंट घ्यायचा आणि स्केल पकडायची आणि अशा प्रकारे लाईन खेचायची। इथे आपल्याला काय ही झाली ए लाईन, ए बी सी हा आपला एक ट्रायंगल झाला। आता आपल्याला याच्यामध्ये पार्ट पडायचे, आपल्याला 3 पार्ट करायचे या ट्रायंगलचे। तर सर्वात अगोदर काय करणार आहे, आपण एक अंदाजे याच्यामध्ये रेडियस घेऊन आर्क तयार करणार आहे आणि ती ए आणि सी या दोन्ही लाईनला टच होईल अशी आपल्याला एक आर्क तयार करून घ्यायची। आणि हेच मेजरमेंट आपल्याला कंपासमध्ये असू द्यायचं आहे, याच्यामध्ये कमी जास्त होऊ द्यायचं नाही। आता सी वरती हा जो आपल्याला पॉइंट मिळालेला आहे हा पॉइंट इथे ठेवून याच्यावरती आर्क तयार करणार। त्याचप्रमाणे मी ए च्या लाईनवरती आपल्याला जे पॉइंट मिळाला त्या पॉइंटवरती ठेवून मी अशी आर्क तयार करणार आहे। तुम्ही बघू शकता इथे आपल्याला 2 पॉइंट मिळालेले आहेत। या 2 पॉइंटला आणि बी आणि हा जो पॉइंट मिळाला एन, इथे एम बी एम ही लाईन तयार करायची, रेषा तयार करायची आहे। बी एन ही आपल्याला रेषा तयार करायची। इथून लाईन देताना तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं, आपण पॉइंटवरती अगोदर पेन्सिल ठेवायची आणि मग स्केल त्याला जॉईन करायची आहे। त्याचप्रमाणे इथे पण मी तसं करते, पॉइंटवरती पेन्सिल ठेवणार आणि मग स्केल पकडणार, जेणेकरून ती बरोबर लाईन ही आपल्या पॉइंटला छेदून जाईल। तुम्ही बघू शकता इथे पण तीच प्रोसेस। बघायचा नंतरच ही लाईन ओढायची आहे। बघू शकता तुम्ही 1 2 3 आपण काय केलं, या अँगलला 3 भागामध्ये विभाजन केलेलं आहे, म्हणजेच काय ट्रायसेक्ट अ राईट अँगल। परत एकदा मी सांगते, टू ट्रायसेक्ट अ राईट अँगल। राईट अँगल असल्यामुळे काय केलं आपण, सर्वात अगोदर आपण इथे परपेंडिक्युलर तयार केलेलं लाईन तयार, राईट अँगल असल्यामुळे परपेंडिक्युलर तयार केलेलं आहे। त्यानुसार आपण जे डिस्टन्स आपण एक अंदाजे डिस्टन्स घेऊन आपण आर्क तयार केलेले आहे। कंपासमध्ये जे डिस्टन्स तेच डिस्टन्स ठेवून आपण सी वरती पॉईंट ठेवून इथे आर्क तयार केलेले आहे। त्याचप्रमाणे ए पॉईंटवरती ठेवून इथे आर्क तयार केलेले आहे आणि आपल्याला जे हे एन आणि एम पॉईंट मिळाले हे बी मधून आपण जॉईन करून काढलेले आहे। म्हणजेच काय झालं, राईट अँगल आपण 3 भागामध्ये विभाजलेला आहे। अशा प्रकारे आपलं हे सम सॉल्व्ह झालेलं आहे, क्वेश्चन सॉल्व्ह झालेलं आहे। भेटूया दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये।